तर मित्रांनो, आपल्या भाच्याचं लग्न होतं त्याच्यामुळे आम्ही निघलो होतो बरं का तांदूळ द्यायला. तसं वातावरण पण लय मस्त आहे बरं का. आत्ताशी आपण चापनेर मध्ये आलोय बरं का. तो पेट्रोल टाकच तर आपण मस्त पैकी असं डोक्याला बांधून घेतलं नाही का. चला मग रोडाने असं 4 व्हीलर टेलर दिसलं का असं वाटतं आपलं कारखाना अजून चालूच आहे, पण आपण गावाकडे आलो काय. आपण लय वेळेस खादानपासून गेलो बरं का. लय दिसाची पाहायची इच्छा होती, पण ते आज बघूनच घेतलं बरं का. पण ते इतकं खाली होतं बो, इडून जर पडलं ना खाली पापडच होऊन जाईल आपलं. आणि असा रस्ता जर लागला ना भाऊ खराब, लय डोक्याला ताप येतो भाऊ. आपण आपल्या मित्रांच्या गावाच्या जवळ चालतो बरं का, पण म्हणलं थोडेफार पाय बे धुवून घेऊ, लय खराब झालते. चलो फिर फायनली मग आपण मित्रांच्या गावाला पोहोचलो होतो बरं का. गाडी बिडी उभी करून पहिले जोडीदारांना भेटलो भाऊ आपण. आणि आपला आकाश भाई बरं का, तुम्ही तर ओळखीतच असं नाही का. मग आपल्याला लय लांब जायचं त्याच्यामुळे आम्ही फटाफट तांदूळ आणि ते वाटायचं चालू केलं बरं का. तुम्ही रामभाईचे तर व्हिडिओ बघितलेच असं नाही का. मग सगळे आपले मित्र परिवार गोळा झाले, लागले भाऊ गल्ली गल्लीन फिरायला सगळेजण. फायनली मग तांदूळ वाटून झाल्यावर आम्ही निघलो बरं का चहा प्यायला. आणि ह्या गाडीला मीटर तर अजिबातच नव्हतं भाऊ. आणि निघले तास आणि बोजस काय कुठं मॅटर बिटर झालं का काही. आणि आमचे मित्र ते इतके होते ना भाऊ, बार हॉटेलमध्ये सुद्धा जागा कम पडायला लागली. मग काय तशीच दाटी वाटी करून सगळेजण चहा प्यायला लागले बरं का. आणि आम्ही पण मस्त इकडे कोपऱ्यात बसलेलो होतो. चहा बिया पिऊन झाल्यावर लागले भाऊ सगळे नाचायला. अवघडच काय मी भाऊ यांचं. मग नाश्ता बिष्टा केला बरं का, कारण की लय भूक लागलेली होती. हा मित्र तर असा खवराल भाऊ जस काही 1 महिन्यापासून काही खायलाच नाही काय नको. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.